ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. आज आपण गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 15चं पारायण करणार आहोत. या अगोदरचे पारायण केले नसतील तर आपल्या चॅनलवर व्हिजिट करा. प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा अत्यंत पवित्र आणि श्रद्धा दृढ करणारा अध्याय 15 आहे. आपण ओवीसहित वाचन पारायणाच्या रूपाने शांत मनाने ऐकणार आहोत. या अध्यायातून गुरुची अपार करुणा, भक्तांवरील कृपादृष्टी, श्रद्धा, संयम आणि सेवा तसेच गुरुभक्तीचे फळ हे सुंदर रीतीने उलगडते. या वाचनाच्या वेळी आपले मन श्री गुरुच्या चरणी अर्पण करा. दैनंदिन चिंता बाजूला ठेवा आणि श्रद्धेने या अध्यायाचे श्रवण करा किंवा वाचन करा. चला तर मग श्री दत्तात्रेय आणि श्री नरसिंह सरस्वतीच्या कृपेने या पवित्र अध्यायाचे ओवीसहित वाचन पारायण सुरू करूयात. जय जय श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्य नमः. एक शिष्या नामकरणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली परेसा. तू माते पुसतोसी होत मन संतोषी, गोप्य होवया कारण कैसी सांगेन एक एक चित्ते. महिमा प्रगट झाली बहुत, तेने भजती लोक अमित. काम्यार्थ होवे म्हणून समस्त, येती श्री गुरुच्या दर्शना. साधू असाधू धूर्त सकळी, समस्त येती श्री गुरुजवळी. वर्तमानी खोटा कळी, सकळही शिष्य होऊ म्हणती. पाहे पा पूर्वी भार्गव राम, अवतरोनी क्षत्र केली मेदिनी. राज्य विप्रासी देऊनी, गेला आपण पश्चिम समुद्रासी. पुनरपी जाती तयापासी, तोही ठाव मागवयासी. या कारणे विप्रासी, काक्षा न सुटे परियेसा. उबगोनी भार्गव राम, देखा गेला सागरा मोद्यका. गोप्य रूपे असे ऐका, अनिक मागतील म्हणून. तैसे श्री गुरुमूर्ती एक, राहिले गुप्त कारणिक. वर मागतील सकळीक, नाना याती हे उनिया. विश्वव्यापक जगदीश्वर, तो काय देऊ न शकेवर. पाहुनी भक्ती पात्रानुसार, प्रसन्न होय परियेसा. या कारणे तया स्थानी, श्री गुरु होते गोप्य गुणी. शिष्या सकळासी बोलवुनी, निरोप देती तीर्थयात्रे. सकळ शिष्या बोलवुनी, निरोप देती नृसिंह मुनी. समस्त तीर्थाचरोनी, यावे भेटी श्रीशैल्या. ऐकोनी श्री गुरुचे वचना, समस्त शिष्य धरिती चरणा. कृपामूर्ती श्री गुरु राना, का उपेक्षिसी आम्हासी. तुमचे दर्शन मात्रेसी, समस्त तीर्थ आम्हासी. आम्ही जावे कवन ठायासी, सोडोनी चरण श्री गुरुचे. समस्त तीर्थ श्री गुरुचरणी, ऐसे बोलती वेदवाणी. शास्त्री ही तेची विवरण, असे स्वामी प्रख्यात. जवळी असता निधान, केवी हिंडावे रानोरान. कल्पवृक्ष सांडून, केवी जावे देवराया. श्री गुरु म्हणती शिष्याशी, तुम्ही आश्रमी संन्यासी. राहू नये 5 दिवसी, एके ठाई वास करीत. चतुर्थाश्रम घेऊनी, आचरावी तीर्थभुवनी. तेने मनी स्थिर होऊनी, मग राहावे एक स्थानी. विशेष वाक्य आमुचे एक, अंगीकारणे धर्म अधिक. तीर्थ हिंडोनी सकळीक, मग यावे आम्हापासी. बहुधान्य नाम सर्वस्तरासी, येऊ आम्ही श्रीशैल्यासी. तेथे आमुचे भेटीसी, यावे तुम्ही सकळीक हो. ऐसे परे शिष्यासी, श्री गुरु सांगती उपदेश. समस्त लागती चरणास, एक शिष्या नामधारका. शिष्य म्हणती श्री गुरुस, तुमचे वाक्य आम्हा परीस. जाऊ आम्ही भरवसे, करू तीर्थ भूमीवरी. गुरुचे वाक्य जो न करी, तोची पडे रौरव घोरी. त्याचे घर यमपुरी, अखंड नरक भोगी जाना. जावे आम्ही कवन तीर्था, निरोप द्यावा गुरुनाथा. तुझे वाक्य दृढ चित्ता, धरुनी जाऊ स्वामिया. जे जे स्थानी निरोप देसी, जाऊ ते भरवसी. तुझे वाक्याची आम्हासी, सिद्धी होय स्वामिया. ऐकोनी शिष्याचे वचन, श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन. निरोप देती साधारण, तीर्थयात्रे शिष्याशी.
या ब्रह्मांड गोलाकात तीर्थराज काशी विख्यात, तेथे तुम्ही जावे त्वरित. सेवा गंगा भागीरथी तटक यात्रा, साठी योजने पवित्रा, साठी कुच फळतंत्र. प्रयाग गंगा द्वारी द्विगुण, यमुना नदी तटाकेसी, यात्रा विसगाव परियेसी. कुच्छू तितुकेची जाणायसी, एको मने अवधारा. सरस्वती म्हणजे गंगा, भूमीवरी असे सांगा. चतुर्विशती गावे अंगा, स्नान करावे तटाकी. तितुकेची कुच्च फल त्यासी, यज्ञाचे फल परियेसी. ब्रह्मलोकी शाश्वंतेसी, राही नर पितृसहित वरुणा नदी कुशावरती. शत्रुध्रुवी पाशका ख्याती, वितस्ता नदी शरावती. नदी असती मनोहर, मरुदवृद्धा नदी थोर. श्री की मधुमती एर, पयस्वी घृतवती तीर. तटाक यात्रा तुम्ही करा, देवनंदी म्हणजे एक, असे ख्याती भूमंडलिक. 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी. जितुके गाव तितुके कुच्च, स्नान मात्रे पवित्र. ब्रह्महत्यादी पातके नाशतंत्र, मनोभावे आचरावे. चंद्रभागा रेवतीसी, शरयू नदी गोमतीसी. वेदिका नदी कौशिकेसी, नित्यजला मंदाकिनी. सहस्रवक्सरा नदी थोर, पूर्णा पुण्य नदी एर. बाहुदा नदी अरुण थोर. षोडश गावे तटाक यात्रा, जेथे नदी संगम असती तेथे स्नान पुण्य अमिती. त्रिवेणी स्नान फळे असती, नदीचे संगमी स्नान करा. पुष्कर तीर्थ वैरोचनी, सन्निहिता नदी म्हणून. नदी तीर्थ असे जगुनी, गया तीर्थी स्नान करा. सेतुबंद रामेश्वरी, श्रीरंग पद्मनाभसरी. पुरुषोत्तम मनोहरी, नैमिषारण्य तीर्थ असे. बदरी तीर्थ नारायण, नदी असती अतिपुण्य. कुरुक्षेत्री करा स्नान, अनंत श्री शैल्य यात्रेसी. महालय तीर्थ देखा, पितृ प्रीती तर्पणे एका. द्विचत्वारी कुळेनिका, स्वर्गासी जाती भरवसी. केदार तीर्थ, पुष्कर तीर्थ, कोटी रुद्र नर्मदा तीर्थ. मातृकेश्वर कुब्ज तीर्थ, कोकामुखी विशेष असे. प्रसाद तीर्थ, विजय तीर्थ, पुरी चंद्र नदी तीर्थ. गोकर्ण शंख कर्ण ख्यात, स्नान बरवे मनोहर. अयोध्या मथुरा कांचीसी, द्वारावती गयेसी. शालग्रामती तीर्थासी, शबलग्राम मुक्तिक्षेत्र. गोदावरी तटाकेसी, योजने 6 परियेसी. तेथील महिमा आहे ऐसी, वांजपेय तितुके पुण्य. सव्य अपसव्य वेळ तिनी, तटाके यात्रा म्हणून नेमी. स्नान करिता होय ज्ञानी, महापातकी विशुद्ध होय. आणि दोन्ही तीर्थ असती, प्रयाग समान असे ख्याती. भीमेश्वर तीर्थ म्हणती, वंजरा संगम प्रख्यात. कुशत पर्णतीर्थ बरवे, तटाके यात्रा 12 गावे. गोदावरी समुद्र संगमे, शतकुच्छ फळ. पूर्णा नदी तटाकेसी, 4 गावे आचरा हर्षी. कृष्णावेणी तीरासी, 15 गावे तटाके यात्रा. तुंगभद्रा तीर बरवे, तटाके यात्रा 20 गावे. पंपा सरोवर शोभावे, अनंत महिमा परियसा. हरिहर क्षेत्र असे ख्याती, समस्त दोष परिहरती. तैसीच असे भीमरथी, 10 गावे तटाके यात्रा. पांडुरंग मातुलिंग, क्षेत्र बरवे पुरी गानग. तीर्थ असती तेथे चांग, अष्टतीर्थ मनोहर. अमर जा संगमात, कोटी तीर्थ असती ख्यात. वृक्ष असे अश्वस्थ, कल्पवृक्ष तोची जाना. तया अश्वस्थ सन्मुखेसी, नृसिंह तीर्थ परियेसी. तया उत्तर भागेसी, वाराणसी तीर्थ असे. तया पूर्व भागेसी, तीर्थ पाप विनाशी. तदनंतर कोटी तीर्थ विशेष, पुढे रुद्रपाद तीर्थ असे. चक्रतीर्थ असे एक, केशवदेव नायक. ते प्रत्यक्ष द्वारावती देख. मन्मथ तीर्थ पुढे असे. कल्लेश्वर देवस्थान असे तेथे गंधर्व भुवन. ठाव असे अनुपम्य, सिद्धभूमी गाणगापूर. तेथे जे अनुष्ठान करीती तया इष्टार्थ होय त्वरिती. कल्पवृक्षाश्रयती, काननो हे मनकामना. काकी निसंगम बरवा, भीमा तीरक्षेत्र नावा. अनंत पुण्य स्वभावा, प्रयाग समान असे देखा. तुंगभद्रा वर्धा नदी, संगमस्थानी तपोनिधी. मला पहारी संगमी आधी, पापे जाती शतजन्माची. निवृत्ती संगम असे ख्याती, ब्रह्महत्या नाश होती. जावे तुम्ही त्वरिती, श्री गुरु म्हणते शिष्याशी. सिंह राशी बृहस्पती, येता तीर्थ संतोषती. समस्त तीर्थ भागीरथी, येऊनिया ऐक्य होय. कन्यागती कृष्णप्रती, त्वरित येते भगीरथी. तुंगभद्रा तुळागती, सुर नदी प्रवेश परियसा.
कर्काटकासी सूर्य येता मलप्रहारा कृष्ण संयुता सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्या पापे जाती भीमा कृष्ण संगमेसी स्नान करिता परियेसी 60 जन्म विप्रवंशी उपजे नर परियेसा तुंगभद्र संगमी देखा त्याहुनी त्रिगुण अधिका निवृत्ती संगमे एका चतुर्गुण त्याहुनी पातळ गंगाची ये स्नानी मल्लिकार्जुन दर्शनी षडगुण फल त्याहुनी तयाहुनी पुनरावृत्ती त्यासी नाही लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्ण संगमी अगण्य कावेरी संगमी पंधरा गुण स्नान करा मनोभावे ताम्रपर्णी याची परी पुण्य असंख्य स्नान मात्री कृतुमाला नदी तीरी सर्व पापे परिहरे पयस्विनी नदी आणिक भवना शिनी अतिविशेष सर्व पापे हरती एक समुद्र स्कंद दर्शने शेषांद्री क्षेत्र श्रीरंगनाथ पद्मनाथ श्री मंदनाथ पूजा करोनी जावे त्वरित त्रिनामल्ल क्षेत्रासी समस्त तीर्थ समान असे अनेक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्य तीर्थ स्नान करा पक्षीतीर्थ असे बरवे रामेश्वर धनुष्य कोटी नावे कावेरी तीर्थ बरवे रंगनाथा सनिध पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ परियेसी दक्षिण काशी करवीर स्थान महाबळेश्वर तीर्थ बरवे कृष्ण उगम तेथे पहावे जेथे असे नगर बहे पुण्यक्षेत्र रामेश्वर तया सन्निध असे ठाव कोल्हा ग्रामीण नृसिंह देव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष भिल्लवडी कृष्णा तीरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करीती जरी तेची ईश्वरी एकता वरुणा संगमी बरवे तेथे तुम्ही मनोभावे स्नान करा मार्कडेय नावे संगमेश्वरू पूजावा ऋषीचे आश्रम कृष्णा तीरी असती उत्तम स्नान करिता होय ज्ञान तया सन्निध कृष्ण पुढे पुढे कृष्णा प्रवाहात अमरापूर असे ख्यात पंचगंगा संगमात प्रयागहुनी पुण्य अधिक अखिल तीर्थतया स्थानी तप करीती सकळ मुनी सिद्ध होय त्वरित ज्ञानी अनुपम क्षेत्रपरिसा ऐसे प्रख्यात तया स्थानी अनुष्ठिता दिवसतीनी अखिलाभीष्ट पाहुनी पावती त्वरित परमार्थी जुगालय तीर्थ बरवे दुष्टी पडता मुक्त व्हावे शूर्पालय तीर्थ बरवे असे पुढे परियेसा विश्वामित्र ऋषी ख्याती तपछाया भगवती तिथे समस्त दोष जाती मला प्रहारा संगमे कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री श्वेतशृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्ण असे तया स्थानी स्नान करिता काशी हुनी शतगुणिता एक मंत्र तेथे जपता कोटी गुणे फळ असे आणि कसे तीर्थ बरवे केदारेश्वरा ते पहावे पीठापुरी दत्तात्रय देव वास असे सनातन आणि कसे तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी सप्त ऋषी प्रीती करी तप केले बहुदिवस वृषभाद्री कल्याण नगरी तीर्थ सती अपरंपारी नव्हे संसार येरझारी तया क्षेत्रात रावे अहो बळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरीचे दर्शन नव्हे जन्म मागुती समस्त तीर्थभूमीवरी आचरावे परिकरी रजस्वाला होता सरी स्नान करिता दोष होय संक्रांती कर्काटक धरुनी त्या जावे तुम्ही मास दोनी नदी तीरी वास करीती कोणी त्यासी काही दोष नाही तयामध्ये विशेष ते जावे तुम्ही 3 दिवस रजस्वाला नदी सुरस महानदी येणे परी भागीरथी गौतमीसी चंद्रभागा सिंधू नदीसी नर्मदा शरयू परियेसी ते जावे तुम्ही दिवस 3 ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजस्वाला 10 दिवस वापी कुट तटाकास एक रात्र वर जावे नवे उदक जया दिवसी येता ओळखा रजस्वलेसी स्नान करिता महादोषी येणे परिवर जावे साधारण पक्ष तुम्हासी सांगितली तीर्थ परियेसी जे जे पाहाल दृष्टीसी विधीपूर्वक आचरावे ऐकोनी श्री गुरुचे वचन शिष्य सकळ करीती नमन गुरु निरोपकारण म्हणून निगती सकळीक सिद्ध म्हणे नामधारकासी निरोप घेऊन श्री गुरुसी शिष्य गेली यात्रेसी राहिले श्री गुरु गोप्यरूपे म्हणे सरस्वती गंगाधर पुढे कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती गुरुचरित्र कामधेनू श्रोते होऊन सावधानू जे एकती भक्तजनू लाधती चारी पुरुषार्थ ब्रह्मरसाची गोडी सेवितो आम्ही घडोघडी ज्यासी होय आवडी साधे त्वरित परमार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्यान्य सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम पंचदशोऽध्याय श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 102. आपला
अध्याय 15चं वाचन पूर्ण झालेलं आहे. श्री गुरु दत्तात्रय परनमस्तु. ओम श्री गुरुदेव दत्त. आपण आताच श्री गुरुचरित्र अध्याय 15 ओवीसहित श्रद्धेने आणि एकाग्रतेने ऐकला किंवा तुम्हीही माझ्याबरोबर वाचला असेल. या अध्यायातून आपण जाणलं की गुरुची कृपा ही करुणामय असते. श्रद्धा आणि संयम हेच खरे साधन आहे. गुरुभक्तीने जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते. आजच्या या पारायणातून तुमच्या मनाला शांती लाभो, जीवनातील अडथळे दूर होत, श्रद्धा अधिक दृढ हो आणि श्री गुरूंची कृपा सदैव आपणा सर्वांवर राहो, हीच गुरुपादुका चरणी मी नम्र प्रार्थना करते. जर हे ओवीसहित वाचन तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला काहीही चार्ज लागत नाहीत, जेणेकरून तुमच्यासारख्या भक्तांपर्यंत हा छान वाचन पारायण पोहोचेल. प्लीज व्हिडिओ शेअर करा. पुढील अध्यायात पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्री दत्तात्रय. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री नरसिंह सरस्वती. ओम श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. ओम श्री गुरुदेव दत्त.